गुन्हा कधीही लपून राहत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही. कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही, कितीही चॅप्टर असला तरीही. गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या, फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. बलात्कार हे 4 शब्द एखाद्याचं आयुष्य किती बर्बाद करू शकतं याची कल्पना आपण न केलेलीच बरी. पण ज्यांच्या बरोबर ही घटना घडते त्यांच्यावर काय बेतलं असेल याचा विचारही अंगावर शहारा आणणारा असतो. पुण्याच्या नैना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरण आज 7 वर्षांनंतरही वेदना देणारं ठरत आहे. या प्रकरणावरून घरातून बाहेर पडणारी मुलगी असो किंवा महिला असो, ती घरी परतेपर्यंत कुटुंबियांच्या काळजात धडधड सुरू असते. नैना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणी तिन्ही आरोपींना सेशन कोर्टानं फाशीची शिक्षा दिली आहे. पण हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ आहे असं कोर्टानं अधोरेखित करून नैनाबरोबर त्या रात्री किती क्रौर्य घडलंय याची जाणीव करून दिली आहे. आज क्राईम टाईममध्ये आपण पाहणार आहोत काय घडलं त्या रात्री. गाडीमध्ये तिचे सगळे कपडे लपवून ठेवून तिला 4 ते 5 तास जे फिरवलं त्याच्यावरनं त्यांच्यातली क्रूरता दिसून येते. तिच्यावर तिघांनी आळीपाळीने असा जबरी संभोग केला, गँगरेप केला. दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण म्हणजे नैना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरण. नैनाच्या आयुष्यात जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार आहे. ज्या समाजात आपण राहतो तिथं लचके तोडणारे नराधम असं घडवतात हे लज्जास्पद आहे. या नराधमांना नीट पहा. योगेश अशोक राऊत, वय 24, राहणार गोळेगाव, तालुका खेड. महेश बाळासाहेब ठाकूर, वय 24, राहणार सोळू, तालुका खेड. विश्वास हिंदूराव कदम, वय 26, राहणार दिघीगाव, मूळगाव भुरकवडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. राजेश पांडुरंग चौधरी, वय 23, राहणार गोळेगाव, तालुका खेड. या नराधमांनीच हे कृत्य केलंय. ज्या कृत्यानं घराबाहेर गेलेल्या मुलीला किंवा महिलेला थोडा जरी उशीर झाला तरी काळजात धस्स होतं. नेमकं नैना पुजारी बरोबर घडलं होतं तरी काय? त्या रात्री असं काय घडलं की ज्यानं सगळ्यांची मनं हादरली? 8 ऑक्टोबर 2009 पुणे. नैना पुजारी सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर. अशोका अगम दत्तनगर कात्रज. झालं का ग तुझं? अभिजित पुजारी, नैना पुजारी हिचा पती. नाही रे, आवडती आहे. काय नेहमीच आहे तुमच्या बायकांचं. हा, तुम्हाला काय बसून नुसतं पेपरच वाचायचा आहे? हो, नुसतं पेपर काय करायचंय? मला बाकीची आवरायला लागतात घरची कामं. माहिती आहे मग काय किती काय ते. हो हो, बस आता उशीर होतोय मला. चल निघते मी. संध्याकाळचं लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. पण ऐक ना, संध्याकाळी येणार कशी? बघते मी, टॅक्सी वगैरे करते काहीतरी. सावकाश जा आणि वेळेत ये. हो रे बाबा, सावकाश जाते आणि वेळेत येते. चल निघू मी. अच्छा चल, बाय बाय. काय ग, आज तू लवकर जाणार होतीस ना घरी? अगं हो ग, लवकर निघायचंय मला. काही विशेष? अगं एक फॅमिली फंक्शन आहे, ते अटेंड करायचं आहे. बाय द वे, तुझा ड्रेस खूप मस्त आहे हा आज. थँक्यू. अगं ऑफिसला पण यायचं होतं आणि फॅमिली फंक्शन पण अटेंड करायचं होतं. साडी वगैरे कुठे घालत बसणार, म्हणून म्हटलं ड्रेसच छान. ओ बरं, आज तर तुला ड्रॉप मिळणार नाही ग, मग तू कशी जाणार आहेस? अगं हो ना, हाच विचार करत होती. बघू टॅक्सी वगैरे काय मिळाली तर. ओके ओके, बट गो सेफली हां. हो हो. मॅडम तुमचं काय ड्रॉप? हो, पाषाण शान गल्ली. मॅडम तुमचं काय ड्रॉप? हां मॅडम तुमचं काय ड्रॉप? हां संभाजी. तुम्ही सगळे एकत्र आहे ना? मॅडम तुमचं काय ड्रॉप? नाही, माझा हडपसरचा असतो पण आज नाही आहे. मॅडम तुमचं काय ड्रॉप? हां संभाजीनगर. ओके ओके. तुमच्या गाडीचा नंबर आहे MH05 ना?
जरा लवकरच जा. 8 ऑक्टोबर 2009 खराडी बायपास. नैनाला लिफ्ट तर मिळाली, हडपसरला जाणार का? हो मॅडम मॅडम ना. पण तिच्या बरोबर पुढे काय घडणार होतं याची कल्पनाही करवत नाही. माझ्याकडे मोबाईल नाही. चला. हडपसरला निघालेली नैना तिथं पोहोचलीच नाही. आता आजूबाजूला जंगल दिसू लागलं होतं. आता मात्र काहीतरी विपरीत घडणार याची कल्पना तिलाही आली होती. गाडीत इतर तिघे बसलेले प्रवासी नव्हतेच, ते होते नराधम. त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. इतकंच नाही तर तिच्या जवळ असणारं बँकेचं ATM कार्ड काढूनही घेतलं. दागिने काढ. ठीक आहे, पण मला सोडा तुम्ही. सोडतो पण आम्हाला पहिले सर्व दागिने वगैरे काढून दे. सर्व ATM चा पिन सर्व ते काढून. नंबर दे, पिन नंबर दे, पिन नंबर दे. 0241. घे परत व्यवस्थित विचारून घे. 0241. मला सोडा तुम्ही. अजिबात अजून एक नंबर 4 नंबरचा पिन आहे. 4 नंबरचा पिन. सोडलं का मी? हवा तर दिला मी. आता सोडा तुम्ही मला. चाकू काढतो. जाम होते. मी चांगले जाम शांत. कापून टाकेल. योगेश घ्यायला महत्वाचं काम बाकी आहे. पैसे तर आम्ही घेऊ, चालव रे. तुला पण नाही सोडणार अजिबात, समजला? जा लवकर. नराधमांनी गाडीतच त्यांच्या विकृतीची सुरुवात केली. त्यांनी ATM मधले पैसे काढले आणि थेट एक धाबा गाठला. तिथं त्यांनी त्यांच्या आणखी एका मित्राला बोलावून घेतलं. कौन है रे इधर? योगेश काय खाणार आहे? प्यायचं काय? पिणे के लिए क्या? पिणे के लिए. अरे पण काय मागवायचं पण खायला ते तर सांग. वोडका में और अपना चलेगा. चलेगा. और चखने को क्या दूँ? एक काम करना, एक चना कोली वड़ा पहले लाना, उसके बाद में एक गाँव की कोमड़ा. जबरदस्त. चलो ठीक है, लेके आओ जल्दी. धमाल करूया आता. बघ ना यार. आला हाँ. ठंडा है का रे? हाय. जबरदस्त. बेटर सब करो. ठंड. और अपना गावठी अंडी बोला है ना? हाँ, रोटी. गावठी बोला है ना? चलो सर्व करो. काय करायचं विश्वास? पहिला आपण मस्तपैकी पियायची, हा जेवायचं, मग नंतर बघूया पिल्यावर. अरे चला. चेस. एव्हरीबॉडी. हाँ लेके आओ. आता आपण एक करायचं, मस्तपैकी इथं पियायची. आपल्याकडे पैसा खूप आलेला आहे, हो, तिने सोडा सुद्धा दिलेला आहे. एक नंबर मजा आली जिंदगीची. आपका एकदम शांत है. कडक एकदम. बस, अरे यार अपना भाई. नजर था उस पे. राजेश. तुला फोन करायचा ना, फोन लाव त्याला, फोन लाव. हॅलो. हा राजेश, हा इकडे ये. अरे ये बोललो ना तुला, सरप्राईज आहे. मस्त. ये लवकर ये. बोलो लवकर. चल बाय. कुठे आला राजेश? किती वेळ लावतो यायला? येतो बोलला. अरे आला राजेश. अरे करून बोलूला. अरे बस की, बस ना. बस. जबरदस्त. आपल्याकडे मस्त गाडीमध्ये ठेवलेली आहे.
तू मस्त एक पॅक घेऊन घे, मग आपण तिथे मी काय बोलतो ऐक, कोंबडी आहे मस्त. लावून मजा करशील तू. तिकडे का खाऊन आलो आम्ही, खाऊन. हा पण एक लक्षात ठेव ऐक, तिला ठेवायचं नाही. काय मारून टाकायची. अरे तिने बघितलं आपल्याला. डरपोक असं नको यार, बघ मी जातो मग. थांब ऐक ए भाई या मला लफड्यात घेऊ नको, मी निघतो. अरे बस, अरे बस थांब रे. येडा यार एक नंबरचा. सोड, जाऊ दे. विश्वास चला महेश, चेस करू आणि cheers. मग आपण चला. एव्हरीबडी चिअर. आता मजा करू. गाडीमध्ये नग्न अवस्थेत ती तशीच राहिली. अंगावर कपडे नसल्यानं ती बाहेर पडू शकली नाही. तिला कारमध्ये विवस्त्र करत त्याच अवस्थेत 5 तास कारमधून फिरवलं गेलं. गाडीमध्ये तिचे सगळे कपडे लपवून ठेवून तिला 4 ते 5 तास जे फिरवलं त्याच्यावरनं त्यांच्यातली क्रूरता दिसून येते. तिला तिच्या चाकू दाखवून तिच्या ATM कार्डचा नंबर त्यांनी काढून घेतला, ATMवरनं पैसे काढले. त्याचप्रमाणे 3 वेळा तिच्यावर तिघांनी आळीपाळीने असा जबरी संभोग केला, गँगरेप केला. त्या अवस्थेत ती मदतीसाठी रडत होती, आरोपींसमोर याचना करत होती. तिची काय अवस्था झाली असेल. ती मदतीसाठी याचना करत असताना आरोपी मात्र ही घटना एन्जॉय करत होते. आरोपींचं हे अमानवी कृत्य आणि राक्षसी वृत्ती थांबलीच नाही. हे कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी ओढणीनं नयनाचा गळा आवळला. चला अरे थांब योगेश, सोडायची नाही. ओळखतं नाही आली पाहिजे. इतकंच नाही तर कुठल्याही परिस्थितीत ती वाचू नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगडाचे घाव घालून तिचा चेहरा विद्रूप केला गेला. नैना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणाचं नाट्य रूपांतर शूट करताना माझ्यासह माझ्या टीमला थोडं जडच गेलं. कारण नाट्य रूपांतर करताना जर इतका त्रास होत असेल तर मग वास्तवाचा विचार करण्याची हिंमतही होत नाही. नैना ही माझ्या तुमच्यातलीच एक होती आणि तुमच्या माझ्यामधल्याच कुणीतरी हे क्रौर्य घडवलं याचीही चीड येते. योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदमनं केलेले अत्याचार इथंच थांबले नाहीत. त्यांच्या अमानुषपणाची कहाणी अजूनही बाकी आहे. पण आता वेळेसले छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. अमानुष, पाशवी या शब्दांची व्याप्ती ऐकायला जितकी घृणास्पद वाटते त्यापेक्षाही कितीतरी पटीनं ते कृत्यातून केलेलं असतं. नैना पुजारी प्रकरणात या नराधमांनी माणसातल्या जनावराची लाजीरवाणी करणी करून ठेवली आहे. पण गुन्हा करताना ते कदाचित विसरलेत की गुन्हा कधीच लपून राहत नाही. याच नराधमांनी हा क्रूर खेळ खेळला. या चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 16 ऑक्टोबर 2009ला अटक केली. या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ससून रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात दाखल असताना मुख्य आरोपी राऊत नैसर्गिक विधीच्या बहाण्यानं पोलिसांना गुंगारा देत तिथून पसार झाला. 17 सप्टेंबर 2011 दुपारी 1:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. बंड गार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हाही दाखल झाला. या प्रकारामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. मोर्चे निघाले. पोलिसांवर टीकेची झोड उठली. या संपूर्ण गुन्ह्यात पोलिसांनी केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. एका बाजूला पळालेल्या योगेशबाबत पोलिसांवर टीका होत होती तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी आरोपीला लक्ष केलं. पळून गेलेला आरोपी योगेश राऊत दिल्लीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिल्लीचा एक खबरी याचं घर गाठलं. हेलो, ठीक है शाम को मिलते हैं. हाँ 1 मिनट. आओ. क्या चल रहा है? ठीक है, बहुत दिनों के बाद आ गए आप. अरे हाँ,
एक खास काम के लिए याद कर लिया आप। बोलो ना कौन सा भी काम ठीक है, हो जाएगा। ए पानी ला रे। रहने दे बेटा। एक खास काम घेऊन आलो सिराज भाई। एक ने रेप करके मर्डर किया एक लड़की का। क्या बोलते हैं? और इस काम में आपका उसका फोटो लाया? ये देखिए जरा गौर से, काही झालं तरी काम झालं पाहिजे, कुठल्या ये फोटो देखो हातात लागला पाहिजे। और ये फोटो देख के सबको काम पे लगा दो। सिराज भाई काम पक्का होना चाहिए। काम हो जाएगा, कोई मामला टेंशन बहुत मत बड़ा लो। है। सब छोकरे भेज दूंगा मैं। वेरी गुड। चलो मैं राह देखता हूँ। हाँ ओके बात ओके। तुम भी फोटो देख लो ये, और जिधर किधर भी होएगा उसको ढूंढ के निकालो। और आज के आज ये काम हो जाना चाहिए, अपनी इज्जत का सवाल है। आज ही बच्चे लोग साथ लोग निकल रहे। सब छोकरों लोग को झोपड़पट्टी में भेज दो। हो जाएगा। दिल्लीच्या एका झोपडपट्टीत योगेश राऊत राहत होता। चिकाटीनं तपास पथक काम करत असताना राऊत हा दिल्लीहून शिर्डीला रवाना झाल्याची माहिती समजली। पथकानं तत्काळ बाय रोड शिर्डी गाठली। ज्या ठिकाणी राऊत येणार होता तिथंच सापळा रचला। शिर्डी बस स्थानकात राऊत आलेला दिसल्यावर पथकातील संतोष जगताप यांनी त्याला ओळखलं आणि राऊतला पकडून बेड्या ठोकल्या। कसा सोडून जाशील तो? काय रे? हा ससून मधनं पळून गेला दिल्ली? काय दिल्ली दूर नाही, लक्षात ठेव। अरे गुन्हा कधी लपून राहत नाही, कळलं का? मी काय नाही केलं। काय केलं नाही? हे बघ, काय केलं नाहीस तो? जर माझी बायको आणि मुलगा आहे, माझा विचार करा। गुन्हा अरे हे कृत्य करताना काय लाज नको वाटत तुला? हा तेव्हा डोक्यात आलं नाही का? काय केलंस तो? मुलगा आहे आता सांगतो, समजत नाही का तुला? साहेब रडतोस? गुन्हेगारांनी किती प्रयत्न केला, गुन्हा समजलास कधी लपून तो? राहत नाही। आणि बघ ऐक, ते एक मिनिट, ते दोघे अजून माझ्या ताब्यामध्ये आहेत। लक्षात ठेव, काय कृत्य केलंस तू? पोलिसांच्या हातून सुटणं तुझं मुश्किल आहे आता। पाताळात गेलं तरी शोधून काढू आम्ही तुला। काय नाही केलं। आवाज खरे तुझा? तू किती भयंकर गुन्हा केलायस याची जाणीव आहे का आज तुला? वाटली पाहिजे तुला। ज्या खटल्यात विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 साक्षीदार तपासले। मुख्य आरोपी योगेश राऊतला दुसऱ्यांदा अटक केल्यानंतर काही साक्षीदारांची पुन्हा साक्ष नोंदवण्यात आली। चौथा आरोपी राजेश चौधरी यानं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली। मात्र योगेश राऊत पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्यानंतर राजेश घाबरला। त्याच्या कुटुंबियांवर आरोपींकडून दबावही येऊ लागला। त्यामुळे आपला माफीचा साक्षीदार अर्ज मागे घ्यावा अशी भूमिका राजेशनं न्यायालयात घेतली। सरकारी वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला। मात्र योगेश राऊत पुन्हा जेरबंद झाल्यानंतर चौधरीनं पुन्हा माफीचा साक्षीदार बनून खटल्यात सहकार्य केलं। आता या प्रकरणानं वेग घेतला। पुणे सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली। IBN लोकमतनं या सुनावणीची बातमी जशीच्या तशी लोकांसमोर मांडली। 9 मे 2017 तिन्ही दोषींना सकाळी 9:15 वाजता न्यायालयात आणण्यात आलं। त्यानंतर 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली। सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी योगेश राऊतला आपली बाजू मांडण्याची संधी दिली असता त्यानं माफीचा साक्षीदार राजेश चौधरी यानंच हा गुन्हा केल्यानं त्याला शिक्षा देण्याची मागणी केली। मला लहान मुलगी आणि पत्नी असल्याचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्या अशी मागणी त्यानं केली। हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात अश्रूही तरळले। त्यानंतर न्यायाधीशांनी महेश ठाकूरला संधी दिली असता तो काहीही बोलला नाही। त्यानंतर न्यायाधीशांनी विश्वास कदमला विचारणा केली। त्यानंही राजेश चौधरी दोषी असून त्यालाही शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। हा गुन्हा दुर्मिळातला दुर्मिळ असून त्यासाठी आरोपींना मृत्यूदंडाचीच शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद सरकारी वकील हर्षद निंबाळकरांनी केला। न्यायालयानं या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली। वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे। न्याय व्यवस्थेवर आपल्या सर्वांचाच पूर्णपणे विश्वास आहे। असे आरोपी कायद्यापासून कधी वाचू शकणार नाही। मात्र अशा प्रकरणांमध्ये आरोपींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे।
कायदा कडक आहे, पण त्याची अंमलबजावणी आणखी वेगानं व्हायला पाहिजे असंच इथं नयनाच्या कुटुंबियांसोबतच प्रत्येकाला वाटतंय. पण सरते शेवटी त्यापेक्षाही आपण अशा घटनांपासून काय बोध घेतो हे महत्त्वाचं आहे. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून तुम्हाला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी. पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.